बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली हे मी कदापि मान्य करणार नाही। त्यांनी सुरतेवर स्वारी केली। अल्लाउद्दीन खिलजी, तैमूरलंग यांनी जे केले त्याला लूट म्हणतात, पण शिवाजी महाराजांनी सामान्य लोकांना हातही लावला नाही। त्यामुळे माझ्यावर कितीही टीका झाली तरी आपला बाप लुटारू होता हे मी मान्य करणार नाही। अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीवरील आपल्या दाव्याचं समर्थन केलं आहे। ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते। शरद पवार यांना महाराजांना लुटारू म्हणणं मान्य आहे का? माझा राजा लुटारू नव्हता। माझ्यावर कितीही टीका केली तरी मी हे मान्य करणार नाही, असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं। देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत। त्यांनी सुरत लुटली हे म्हणणं अगदी चुकीचं आहे। त्यांनी सुरतेवर दोनदा स्वारी केली, लुटली हे आपण अल्लाउद्दीन खिलजी आणि अब्दाली यांनी केलं त्याला लूट म्हणता येईल, पण शिवरायांनी सुरतमध्ये एक तरी सामान्य माणसाला हात लावला का? महाराजांनी मोगल सुभेदाराला खलिता पाठवला। तुमच्या राज्यकर्त्यांच्या वागण्यानेच मला मोठे सैन्य बाळगण्यास भाग पाडला आहे। या सैन्यांना पोचण्यासाठी पैसा लागतो, त्यामुळे मोगलांनी आपल्या साऱ्याचा चौथा हिस्सा मला द्यावा यासाठी नोटीस पाठवली आणि त्यानंतर ही रक्कम वसूल केली। अशी पावती देखील महाराजांनी दिली, याला लूट म्हणतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपल्या बापाला लुटारू म्हणणारे कोण लोक आहेत? महाराजांना तुम्हाला कसे लुटारू म्हणता येईल? महाराजांनी कधीही सुरत लुटली नाही, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे। 1857ची लढाई ही युद्ध नसून शिपायांचं बंड होतं असं म्हणणं चुकीचं आहे। ती स्वातंत्र्याची लढाई होती आणि महाराजांना लुटारू म्हणणं चुकीचं आहे। राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना महिलांसाठी आणू। यात दर महिन्याला महिलांना 3,000 रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात 1,000 रुपयांची वाढ करू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागत केलं आहे, मात्र ती योजना कायम राहावी। भगिनींची दिशाभूल होऊ नये। बँकेत पैसे गेले ते बँकवाल्यांनीच गायब केले असं होऊ नये, असं म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं। लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकार इव्हेंट करत आहे। या इव्हेंटच्या माध्यमातून लूट चालू असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे। मात्र भगिनींना बँकेत किती त्रास आहे माहीत आहे का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही यापेक्षा चांगली योजना आणणार असल्याचा दावा देखील पटोले यांनी केला आहे। महालक्ष्मी योजनेच्या नावाने त्यामध्ये मात्र महिलांना 3,000 रुपये देण्यात येणार आहेत, तसेच त्यात दरवर्षी 1,000 रुपयांची वाढ करणार असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महाविकास आघाडीच्या वतीने या योजनेवर टीका करण्यात येत आहे। त्यात आता नाना पटोले यांनीही यापेक्षा चांगली योजना आणण्याची घोषणा केली आहे। एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसच्या वतीने या नव्या योजनेची घोषणा केली आहे। इतकेच नाही तर आमच्या सरकारच्या या योजनेमध्ये दरवर्षी 1,000 रुपयांची वाढ करणार असल्याची घोषणा देखील नाना पटोले यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डोक्यात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फिक्स आहे, पण तो निश्चितच उद्धव ठाकरे यांचा नाही, असा मोठा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। महाविकास आघाडी उद्धव यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून केव्हाच घोषणा करणार नाही। उलट काँग्रेसने टेबल सर्व्हे करून ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे, असंही ते म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली। त्यात त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत विरोधकांच्या या आघाडीचा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा चिमटा काढला। ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी 3 दिवस दिल्लीत तळ ठोकला होता। त्यांनी यासाठी आपल्या स्वतःच्या नावाचा आग्रह धरला होता। त्यांनी 3 दिवस सोनिया गांधींशी चर्चा केली, पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही। देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या हाती काहीही लागलं नाही। आता शरद पवार यांनीही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर ठरवला जाईल असं ठणकावून सांगितलं आहे। त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्याची री ओढली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात जे होतं ते आता होताना शक्य दिसत नाही, पण माझ्या मते शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळपास फिक्स झालं आहे। त्यांच्या डोक्यात 3-4 चेहरे आहेत, पण त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा नक्कीच नाही। देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, शरद पवार यांच्या डोक्यात नेमका कुणाचा चेहरा आहे हे मला सांगता येणार नाही। हे सांगणं सर्वात कठीण गोष्ट आहे, पण कोण नाही हे मात्र मी निश्चितपणे सांगू शकतो। राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीमध्ये चांगलंच वाकयुद्ध सुरू असल्याचं दिसून येतंय।
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकमेकांविरोधात तक्रार करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचे श्रेय एकटेच घेत आहेत असा आरोप इतर पक्षातील मंत्र्यांनी केला आहे। त्यावर आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एसओपी आणू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना शांत केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून या योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे। अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त लाडकी बहीण योजनेचे श्रेय ते घेताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी बॅनर, पोस्टर आणि जाहिरातीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा प्रचार अजित पवार यांच्यामार्फत होत आहे। मात्र यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश करण्यात येत नाही। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील मंत्री नाराज होत असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे। यातच आता मंत्रिमंडळ बैठकीत देखील या मुद्द्यावरून मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आलंय। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा हा या पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम आहे। त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या जाहिराती आणि बॅनरवर केवळ अजित पवार यांचे फोटो असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे। पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील किंवा इतर लोकांनी आक्षेप घ्यावा असं वाटण्याचं काहीही कारण नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी म्हटलं आहे। ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नाथ म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे होर्डिंग लागले होते। म्हणजेच ते होर्डिंग लावण्याची तयारी देखील आधीच झाली होती। त्यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकट्याने श्रेय का घ्यावे असं म्हणालो नव्हतो असं देखील उमेश पाटील यांनी म्हटलं आहे। एक मुलगी गेली तरी चालेल, माझ्याकडे आणखी एक मुलगी व मुलगा आहे। जी बाप्पाची झाली नाही ती लोकांची काय होणार? शरद पवार यांच्या संपर्कात असलेल्या माझ्या मुलीला मी नदीत फेकून देईल असे वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी शुक्रवारी येथे बोलताना केलं। धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या भाग्यश्री हलगेकर या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे। त्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून आपल्या वडिलांना आव्हान देण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर धर्मराव बाबा अत्राम यांनी शुक्रवारी उपरोक्त विधान केलं। धर्मराव बाबा अत्राम या प्रकरणी आपल्या मुलीसह शरद पवारांवर टीकेची झोड उठवत म्हणाले की एक पक्ष फोडाफोडी करण्यात तरबेज आहे, तो आता माझं घर फोडण्यासाठी काम करत आहे। हरकत नाही, माझी एक मुलगी गेली तरी चालेल, मला आणखी एक मुलगी आणि मुलगा आहे। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल? माझ्याकडे दुधारी तलवार आहे, कुणी माझ्या वाटेला गेलं तर ती मी मॅनेतून बाहेर काढेन। आता आमचं घराणं हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही। माझ्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न रंगवणाऱ्यांना मी बाजूला सारणार। मी या भूमीवर सर्वच गरीब श्रीमंत यांना कोणत्याही भेदभावाविना न्याय दिला आहे। मागील 50 वर्षांपासून हे काम सुरू आहे। आता मध्येच येऊन हे लोक असं वातावरण तयार करणार असतील तर त्यांची वाट लावण्याचं काम मी करेन। एक जण गेला तरी संपूर्ण कुटुंबाची फौज माझ्या मागे उभी आहे असंही धर्मराव बाबा अत्राम यावेळी बोलताना म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी भारतमाला प्रकल्पामुळे देशाचे तब्बल 1 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात झाल्याचा दाखल झालेल्या एका याचिकेत करण्यात आला आहे। अब्दुल पाशा नामक सामाजिक कार्यकर्त्याने कॅगचा अहवालाचा दाखला देत ही याचिका दाखल केली आहे। त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सामरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली। या याचिकेनुसार भारताच्या नियंत्रक आणि महालेखापालांनी 2023 मध्ये भारतमाला प्रकल्पाचे लेखापरीक्षण सादर केले। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात देशात 74,942 किमीच्या महामार्गाचं काम केलं जात आहे। यासाठी केंद्राने सप्टेंबर 2022 मध्ये 5.5 लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। या प्रकल्पाअंतर्गत प्रति किलोमीटर 10 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्यात आला। यामुळे महामार्ग मंत्रालयावर अमाप कर्ज झालं असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे। अब्दुल पाशा आपल्या याचिकेत पुढे म्हणतात, 2014 पर्यंत गडकरींच्या मंत्रालयावर 40,000 कोटींचं कर्ज होतं। भारतमाला प्रकल्पातील काही महामार्गांची गरज नसतानाही निर्मिती करण्यात आली। यामुळे करदात्यांचं सुमारे 1 लाख कोटींचं नुकसान झालं। स्वतः कॅगने आपल्या अहवालात हा ठपका ठेवला आहे। या अहवालाच्या आधारावर केंद्राच्या आर्थिक प्रकरणांच्या कॅबिनेट समितीने कारवाई करण्याची गरज होती, पण समितीने काहीच केलं नाही। यामुळे या प्रकरणाची सीबीआय आणि ईडी मार्फत स्वतंत्र चौकशी केली जावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे। या प्रकरणात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कॅग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना प्रतिवादी बनवण्यात आला आहे।
कोर्टाने यावेळी याचिकाकर्त्याला हा अहवाल राष्ट्रपती आणि संसदेत सादर केला का असा सवाल केला. तसेच यासंबंधी 2 आठवड्यात शपथपत्रही सादर करण्याची सूचना केली आहे. या प्रकरणी येत्या 25 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिंदेचे बैर नाही, देवेंद्र तेरी खैर नाही अशी टॅगलाईन देत प्रवक्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होण्याच्या सूचना दिल्यात. सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करू नये असे आदेश दिले आहेत. तर आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील. मुख्यमंत्र्यांवर आपण टीका करायची नाही. सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र यांच्यावर टीका करायची असं सुळेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. सुप्रिया सुळे काही दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की राज्यात महिलांची सुरक्षा, वाढती महागाई, भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. या सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एक अशी गोष्ट नाही जिथे भ्रष्टाचार झाला नाही. सगळ्यात आधी हे आम्हाला साफ करावं लागेल. या देशाची सेवा करायची आहे. तर तुम्ही कोणत्या पदावर काम करता याकडे कोण लक्ष देतं? माझ्या मते राज्याचा मुख्यमंत्री असा व्हावा जो दिल्लीच्या समोर झुकलेला नाही आणि भविष्यात झुकणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात. तसेच काँग्रेस पक्षाचा नेता सुद्धा मुख्यमंत्री बनू शकतो. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद नको आहे हे शरद पवार यांनी सांगितलं आहे. जातीय जनगणना व्हायला हवी. सुळे जातीय जनगणनेवर म्हणाल्या की माझी आणि माझ्या पक्षाची आधीपासूनच ही भूमिका राहिली आहे की जातीय जनगणना व्हायला हवी. RSSची हीच भूमिका राहिली तर मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करते असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहेत. सुप्रिया सुळे या लहानपणीपासूनच त्यांच्याकडून हे सगळं शिकल्या. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करूच नका, जसा बाप तशीच लेक अशा कडवट शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की माननीय फडणवीसजी यांना सिस्टमॅटिकपणे कसं टार्गेट केलं जात आहे, त्यांच्यावरती कसा हल्ला केला जातोय, तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची, विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं, काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि देवेंद्रजींच्या वरती जातीयवादातून टीका करायची, स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं. आणि जेव्हा राजश्री शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजी महाराजांना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमताय, अशा पद्धतीनं स्टेटमेंट द्यायचं. खरं तर देवेंद्रजींनी राज्यसभा देण्या अगोदर राजश्री शाहू महाराजांच्या वारसांना तुम्ही कधी खासदारकी दिली नव्हती. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं विष पेरलं जात आहे त्याकडे जनता शून्यपणे बघते. पवारांचा एक फॉर्म्युला आहे, पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या. देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले, देवेंद्रजी कशातच सापडत नाहीत, तर मग त्यांच्या जातीवरती बोला. लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे. जसा बाप तशी लेक.